नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये शेवग्याची झणझणीत अशी भाजी। मागच्या महिन्यात शेवगा खूप महाग झाला, आता जरा स्वस्त झालाय। चला तर करूया मग शेवग्याची झणझणीत अशी भाजी। तर शेवग्याची शेंगाची भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। आता काय करायचं, आपल्याला दोन्हीकडल्या छोटे छोटे बाजू आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि बोटावून थोडे थोडे लांब आपल्याला ह्या शेंगा कट करून घ्यायच्यात। हे बघा, इथे मी कट करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला वरची याची टरफलं काढून घ्यायचे, जास्त पण काढायचे नाहीत कारण याचा खमंगपणा निघून जातो, म्हणून आपल्याला थोडे थोडे याचे सालपाटे काढायचे आहेत कारण खाताना ते दाताखाली येऊ नये म्हणून। हे बघा, इथे मी थोडे थोडेच असे वरचे सालपाटे काढलेले आहेत। आता काय करूया, आपण शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगा टाकायच्या आणि चांगलं आपल्याला ह्या शेंगा स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला उकळायला जे पाणी टाकले तेच आपल्याला भाजीमध्ये पण वापरायचं आहे। तर आता आपण शेंगा उकडून घेऊया। तर गॅसवर मी इथे पातेलं ठेवले आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचे। आता पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने आपल्या शेंगामध्ये मीठ भरतं आणि खायला खूप मस्त लागते। थोडीशी हळद घालायची आणि हे झाकून आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की आता यामध्ये आपण शेंगा उकडून घेणार आहोत। तर पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये शेंगा घालायच्यात आपल्याला। तर इथे मी सगळ्या अशा शेंगा घातलेल्या आहेत। सगळं असं हे उलटण्यानं किंवा पडीनं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 50 ते 60% शेंगा शिजून घ्यायच्या। जास्त पण शेंगा शिजून घ्यायच्या नाहीत, कारण खूप गिजगा झाल्या पण खाऊ वाटत नाही। तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया भाजीसाठी। तर इथे मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातले आणि पोहे खायच्या चमच्यानं खोबरं घातलेलं आहे सुकं। तर आपल्याला खोबरं चांगलं असं हे परतून घ्यायचं आहे, कमी गॅसवरच आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे। चांगलं असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असं आपलं लालसर असं खोबरं झालेलं आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये हे खोबरं काढून घेऊया। तर आता आपण त्याच तव्यावर अर्धा चमचा तीळ टाकणार आहोत आणि त्याच चमच्यानं आपल्याला अर्धा चमचे खसखस घालायची आहे। खसखसनं आपल्या भाजीला खूप मस्त अशी चव येते, वेगळीच चव येते। तर खसखस तुम्ही नक्की टाका भाजीमध्ये। तर आपल्याला दोन्ही तीळ आणि खसखस चांगली अशी लालपर्यंत होईपर्यंत परतून घ्यायची आहे। तर चांगली अशी आपली खसखस आणि तीळ भाजलेली आहेत। आता आपण त्याच प्लेटमध्ये हे सगळे जिन्नस काढून घेऊया। तर खसखस आणि तीळ आपले काढून घेतले की त्या कढईवर आपल्याला 1 मोठी पळी तेल घालायचे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, उभ्या आकारात कट करून घ्यायचे आणि आपल्याला चांगले असे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे। तुम्ही इथे टोमॅटो पण वापरू शकतात वाटण्यासाठी, पण टोमॅटोनं थोडेसे गुळमुट भाजी लागते। तर आपल्याला झणझणीत शेवग्याची रस्सा भाजी करायची म्हणून आपण ह्या भाजीमध्ये टोमॅटो वापरला नाही। तर आपला कांदा चांगला असा लाल होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, जिन्नस सगळे गार करून घेऊया। तोपर्यंत आपल्या शेंगा शिजल्यात का नाही आपण बघूया। तर मस्त बघा, आपल्या शेंगा चांगल्या अशा शिजत आहेत बघा। तर आता आपण उलटण्या घेऊन बघूया शेंगा आपल्या शिजल्यात का। तर बघा, मस्त अशा आपल्या ह्या शेंगा शिजलेल्या आहेत। तर आता आपण काय करूया, इथे गॅस बंद करून घेऊया आणि आपले आता वाटण तयार करून घ्यायचे। तर आपले सगळे हे जिन्नस पण मस्त असे गार झालेले आहेत। आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेले, छोटंच भांडं घ्यायचं कारण लवकर निघते आणि बारीक अशी याचं वाटण तयार होते छोट्या भांड्यामध्ये। तर सगळे असे हे जिन्नस मी या मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या घालायच्या। इथे मी 5-6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आता यामध्ये अद्रकचा तुकडा घालायचा आहे, मी 2 इंच इथं अद्रकचा तुकडा घातलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे वाटण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी झाकण लावलेलं आहे। आता आपल्याला मिक्सरला हे वाटण बारीक करून घ्यायचे। तर तयार आहे आपलं मस्त भाजीसाठीचं वाटण। तर आता आपण भाजीला फोडणी देऊया। तर इथे गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। इथे मी 2 मोठी पळी तेल घातलेले। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आता जिरे घालायचे अर्धा चमचा। दोन्ही चांगलं तडतडले की आता यामध्ये आपल्याला केलेलं वाटण घालायचं आहे। तर वाटण आपल्याला चांगलं असं हे तेल सुटूस तर एकसारखं परतायचे। तर कमीच गॅस ठेवून आपल्याला हे वाटण सगळं परतायचे, कारण चांगलं असं हे वाटण परतलं तेल सुटूस तर की आपली भाजी खूप मस्त अशी झणझणीत होते। तर हे बघा, मस्त असं 2-3 मिनटं आपल्याला हे वाटण सगळं असं परतून घ्यायचं आहे। तर खूप मस्त अशी गावरान झणझणीत रेसिपी भाजी आहे, पण तुम्ही पण अशी ही भाजी नक्की करून बघा। खूप मस्त चवीला तर लागते, अप्रतिम। एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही 2 भाकरी खाताना अशी ही भाजी होती। तर ह्या शेवग्याच्या भाजीसोबत जास्त भाकर चांगली लागते खाण्यासाठी पोळीपेक्षा। तर तुम्ही भाकरीसोबत नक्की ट्राय करा एकदा। तर हे बघा, आपल्या वाटणाला मस्त असं हे तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेले। आता यामध्ये घालायचा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचा आहे गरम मसाला, अर्धा चमचा इथं
हळद घालायची, धने घालायचे, धने पावडर घालायचे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद घालायची. सगळं असे आता मसाले आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे. तर आणि याला पण आपल्याला तेल सुटूस तर एकदा परतून घ्यायचं आहे. मसाले चांगले असे तेलात तळले पाहिजे, तरच आपल्या भाजीला चांगली अशी टेस्ट येते. तर हे बघा, सगळे असे वाटणामध्ये आपले मसाले मिक्स झालेले आहेत आणि चांगलं असं कढीनं तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला घालायचे आता यामध्ये शेंगा. तर आपल्याला उकडलेल्या शेंगा यामध्ये आता घालायच्या आहेत. तर हे इथे मी उकडलेल्या शेंगा घातलेल्या आहेत आता वाटणामध्ये. तर हे सगळं असं आहे मसाला आपल्याला शेंगाला लावून घ्यायचा आहे. हे बघा, एकसारखं परतीत आपल्याला हे सगळं वाटण शेंगामध्ये भरलं पाहिजे, असं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण ज्या पाण्याने शेंगा उकडल्या आहेत तेच पाणी यामध्ये घालायचं. खूपच मस्त चव लागते आणि ह्या पाण्यात पण शेंगाचं सगळं विटॅमिन ते मिक्स झाले असते, म्हणून आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे भाजीसाठी. खूप मस्त अशी ही भाजी होती आपली. तर सगळं असं हे मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आपल्याला हे सगळं, आणि झाकून आपल्याला भाजीला उकळी आणून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटात आपल्या भाजीला उकळी येते, पण कमी गॅसवरच उकळी आणायची, कारण याची सगळी चमचमीतपणा निघून जातो. तर हे बघा, किती मस्त अशी आपली चमचमीत अशी शेवगा रस्सा भाजी तयार आहे. बघा किती मस्त झाली, बघितल्याशी वाटायला खावा. तर आता वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर तयार आहे आपली झणझणीत गावरान शेवग्याची रस्सा भाजी. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण एकदा नक्की अशा प्रकारे भाजी ट्राय करून बघा आणि भाकरीसोबत उत्तम लागते. तर रेसिपी कशी वाटली याची नक्की सांगा मला कमेंट करून. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी. तर धन्यवाद.